चला. गुड इव्हनिंग. आवाज येतोय क्लिअर? आवाज येत असेल तर प्लीज येस टाईप करा. मला कोणाचा आवाज? येतोय सर आवाज. ओके. हम्म. ओके. झूम. मी ही मीटिंग रेकॉर्ड करतोय. Done. तर चॅलेंज केलेले किती लोक आहेत? यस टाईप करा. ज्या लोकांनी चॅलेंज केलेलं आहे 21 डेज, मग ते एक दिवस असेल परंतु चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट होते, आणि जर नसतील तर नो टाईप करा, जे चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट नव्हते. यस. ज्योती मॅम. ओके. राजश्री मॅम एस. बाबू सर एस. ठीक आहे. तर आपण सर्वांचं अभिनंदन. माझ्याकडे एक शीट आहे, समरी आहे की कोणाचे वेट किती कमी झालेले आहेत. ज्यांनी म्हणजे रेकॉर्डवर जे आलेले आहेत ते, बाकीच्यांचे रेकॉर्ड नाही आहेत माझ्याकडं, कारण तुम्हीच पाठवले नाहीत. कारण हा ऑनलाईन प्रोग्राम होता, तर ऑनलाईनमध्ये तुम्ही जर पाठवले नसतील तर मला लक्षात कसं येणार? तर हीच शीट डायरेक्ट आपण शेअर करतोय मी इथं, आणि त्यांचं आपण अभिनंदन करूयात एक वेळेस की बऱ्याच जणांचं झालेलं आहे कमी, परंतु ज्यांनी पाठवलेलं आहे त्यांचंच मी इथं सांगू शकतो किंवा दाखवू शकतो. त्याच्यामध्ये आहेत ज्योती कुंभार मॅडम, पुणे. त्यांचं 64 वेट होतं, त्यांचं 58 झालं आफ्टर 21 डेज. तर त्यांच्यासाठी एक आपल्याला म्हणजे बिग अप्लॉज देऊयात ज्योती कुंभार मॅडमसाठी. तर त्यांनी सगळ्यात जास्त म्हणजे 5.3 kg वेट कमी केलेलं तर आहे. राजश्री कुंभार. सॉरी सॉरी, राजश्री कुंभार. येस सर. ओके. ओके ओके, तुम्ही आहेत. मग इथं ज्योती कुंभार कसं काय आलंय? चुकून झालेलं आहे, सॉरी. मी परत कांबळे येते. हम्म. ठीक आहे, मी त्याला करेक्ट करून घेतो. राजश्री कुंभार. एकच मिनिट मॅडम. राजश्री कुंभार. ओके. डन. तर त्यांचं अभिनंदन. हां. तुम्ही आहेत का मॅडम? येस सर आहे. येस येस.
तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता थोडक्यात? म्हणजे ह्या चॅलेंजमध्ये तुम्हाला जे काही 64 पॉईंट म्हणजे 64 वेट होतं, खूप जास्त नव्हतं तुमचं, परंतु 58 म्हणजे इथपर्यंत तुम्ही वेट कमी केलेलं आहे. 58.35 किंवा 59 असेल जास्तीत जास्त, आहे ना? पण आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय केलं ते थोडक्यात सांगा, बाकीच्या क्लायंट्सला सुद्धा म्हणजे मदत होईल याची. येस सर. हम्म. मी सकाळी पहाटे उठून 5 वाजता जायची. तुम्ही जर वॉक कम्फर्टेबल असाल करायची. तर कॅमेरा ओपन करून ठेवला तरी चालेल, कारण हे आपलीच फॅमिली आहे, म्हणजे ग्रुप आपलाच आहे. इफ यू आर कम्फर्टेबल, म्हणजे कंपल्सरी नाही. येस सर. हा. हा, मी पहाटे 5 वाजता उठून जायची वॉकला. हा. ते 6:15 पर्यंत करायचे, 6:15 साडेसहा पर्यंत. ओके. 10,000 ते 7,000 स्टेप करायचे, 7,000 ते 10,000 मध्ये. ओके. परत हा. येऊन थोडा योगा आणि व्यायाम करायची. हम्म. डेलीचा माझा रुटीन ठरलेला तो. आणि हा. परत मग तुम्ही ते मेथी पाणी सांगितलेलं ते, किंवा मग अल्टरनेट केलं मी की मेथी पाणी एक दिवस आणि चिया सीड्स एक दिवस, ओके. असं. म्हणजे डाएट आणि पण हो केलं, वर्कआउट हो सांगितल्याप्रमाणे केले, चेंजेस हो झाले. हो. आणि माइंडचा काय तुम्हाला याच्यामध्ये फायदा झाला चॅलेंजमध्ये? म्हणजे जे हा डेली म्हणजे ऍक्टिव्हिटी तुम्ही बघत होतात. हो सर, बघत होते. त्यात माइंडचं म्हणजे मला खूप राग लवकर यायचा. ओके. हा. हा. म्हणजे चिडचिड खूप व्हायची. थायरॉइड आहे ना मला, हो. हो. त्यामुळे जरा चिडचिड पण खूप व्हायची. ते जरा हम्म. कमी वाटलं मला. बरं. फ्रेशनेस जाणवला थोडा. ओके. आणि आता मी ते वाटच बघते की तुम्ही दुसरे चॅलेंज कधी करताय स्टार्ट. नक्कीच नक्कीच करू. हा सगळ्यांचा म्हणजे कंटिन्युअसच करणार आहेत आपण, म्हणजे काही हा हा. दिवसाचा गॅप. कारण आमची टीम पण खूप बिझी असते चॅलेंजमध्ये, आणि ओके ओके. चॅलेंजमधून आम्हाला काही पैसे मिळत नाहीत. हे सगळं चाललं पाहिजे ना, ऑफिस हा खर्च हो वगैरे. तर ना. ठीक आहे, आपण प्रत्येक एक आणखीन थोड्या गॅपनी तर असेल चॅलेंज. ठीक आहे. हम्म. थँक्यू. तुम्ही परत तर आता आपण बघणार आहेत की कसं कन्सिस्टंट राहायचंय चॅलेंजमध्ये. झालं म्हणून आता वेट कमी झालं माझं म्हणून मी रिलॅक्स होणे, आमरस खाणे, पोळ्या खाणे, हे आज केल्यानंतर खाल्लं ते परत खूप वाढत दिवसांनी असतं खाल्लं वेट. आज. राईट. हां, ठीक आहे. पण अभिनंदन तुमचं. सगळ्यांचे मेसेज पण येत आहेत तुमचं अभिनंदन म्हणून, हम्म. कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. तर हो. तुम्ही हे मेहनत घेतली, तुम्ही ॲक्शन घेतली, आणि तुमचा रिझल्ट पण आला. ठीक आहे. पण याच्यातनं बाकीच्यांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. आता सेकंड आहेत श्याम चटपलेवार, नागपूर. 92 kg वेट होतं. 87.9 म्हणजे 4.8 kg वेट त्यांचं कमी झालेलं आहे. आलेले आहेत का श्याम चटपालेवार माल? ठीक आहे. त्यानंतर सुवर्णा पाटील, जळगाव. 65.2 होतं, 62 वेट आहे. आलेल्या आहेत का सुवर्णा पाटील मॅडम, जळगाव? 65 होतं त्यांचं वेट, 62 आहे. 3.5 kg कमी झालेला आहे. तर अभिनंदन त्यांचं पण. ज्योती कांबळे मॅडम, पुणे. 83.25 होतं, 80 kg झालेलं आहे. 3 kg लॉस केलेला आहे 21 डेजमध्ये. ह्यूज लॉस आहे. आलेले आहेत का मॅडम? येस सर. येस येस मॅम. हां. तुम्ही थोडक्यात जर्नीबद्दल सांगा, तुमचा स्टार्ट झाला. याच्या अगोदरच्या चॅलेंजमध्ये होतात तुम्ही? नाही नाही, फर्स्ट नाही. टाइम असेल. ओके. मी ज्योती कांबळे, मी हम्म. पुण्यामध्ये राहते. मी इन्स्टावरनं तुमचे रील्स बघून नाही का मेसेज टाकला होता, तेव्हा मला त्यांनी सांगितले, मॅडम होत्या त्या, त्यांनी हां. कॉल करून सांगितलं की असं असं आहे. म्हणलं ठीक आहे, बघू म्हटलं जॉईन करून काय होतंय. ओके. 21 दिवसात पण छान फरक पडला, कारण तुम्ही जेव्हा ते फेनोलेक्स पाठवलं त्यांनी जास्त फरक पडला. ओके. हां हां. त्याच्यासाठी थँक्यू फेनुफ्लेक्स. तुम्हाला. थँक्यू थँक्यू. फेनुफ्लेक्स हे बऱ्याच जणांना आलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी फ्रीमध्ये आलेलं आहे फेनुफ्लेक्स. आणि आपण मी बरंच अपील करून सुद्धा आपल्या सगळ्या मेंबर्सनी ते घेतला नाही फायदा कदाचित. अ, तर ठीक आहे. तर फेनुफ्लेक्स इज अ गुड फायबर. फायबर छान आहे त्याच्यामध्ये, आणि ते घेतल्यामुळे तुमचं वेट पण कमी झालेलं आहे आणि पोटाच्या तक्रारी पण कमी होतात. हां. पोटाच्या तक्रारी कमी झालेले आहेत. मी हं. सकाळी 1 तास वर्कआउट आणि संध्याकाळी वॉकिंग करते.
ओके. डाएट प्रॉपर होतोय. कधीतरी चीट झालं तर मग मी संध्याकाळी स्किप करते. ओके. लिक्विड काहीतरी घेते मग. हम्म. त्याच्या ओके. खूप स्ट्रिक्ट असं डाएट होतं का या 21 डेज मध्ये तुम्हाला? नाही, नाही. स्ट्रिक्ट वाटच नाही. नाही. आणि म्हणजे एक एक मील तुम्ही स्किप करायला लावलं होतं. हा. त्याच्यामध्ये तर भरपूर म्हणजे मस्त फायदा झालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते कसं आता ते शरीराचीच सवय लागली. हम्म. ते एक मील स्किप केलं. ओके. नाही, छान झालं. कारण तुम्ही आणि माइंडशी रिलेटेड आपण डेली ऍक्टिव्हिटी देत होतो, माइंड डिटॉक्स आपण त्याला म्हणत होतो. तर त्याचा त्यामुळं तुम्हाला काही फायदा? असं मला असं पटकन राग येत होता. तो आता राग मला किती दिवस झाले म्हणजे मला रागच येत नाहीये. रागच व्हेरी येत गुड. नाही. ठीक आहे, मॅडमचा राग गेलेला आहे, परंतु थोडा तरी राग पाहिजे. म्हणजे आपण मध्यमम उत्तमम आहे ना. आणि माझ्या पायावरती सूज होती. ती हो. सूज कमी झाली. व्हेरी गुड. पायावरची सूज हा खूप मोठा चांगला रिझल्ट आहे. कारण वॉटर अकोमुलेट होतं आणि तुमचं जे काही ब्लड फ्लो आहे तो वर न गेल्यामुळे पायावर सूज येऊ शकते. तर ती सूज कमी झाली हे सगळ्यात मोठं. वेटपेक्षा मी जर म्हणेल आउटपुट चांगलं तुमचं जे या 21 डेजमध्ये जर असेल, तर ती थोडी पायावर सूज येणारी जी कमी झालेली आहे, दॅट इज द गुड आउटपुट जास्त सगळ्यात करून जास्त. मी त्यासाठीच हॅप्पी आहे. सूज कमी झाली त्याच्यासाठी हॅप्पी आहे. हां, हां. छान, छान. म्हणजे हलकं-हलकं वाटत असेल पाणी, वॉटर रिटेन्शन, इन्फ्लामेशन बॉडीमध्ये जे आहे ते कमी झाल्यामुळे. तर थँक यू. तुम्ही म्हणजे चांगलं केल्याबद्दल तुमचंही अभिनंदन. थँक्यू सर. व्हेरी गुड. म्हणजे बघा, पुणे, नागपूर, जळगाव, पुणे, मोहसिन शेख, अहमदनगर आलेत का मोहसिन सर? स्वाती मुरकुटे, रायगड. मोहसिन सरांनी 109.8 किलो वेट होतं, 107 वेट म्हणजे 2.7 म्हणजे 3 kg वेट कमी केलेलं आहे. आणि तो गुड रेशो आहे, म्हणजे किंवा गुड अमाऊंट आहे ते वेटचं एका 21 दिवसामध्ये. स्वाती मुरकुटे, रायगड 79.35 to 77 वेट आहे. सुनीता मुंदडा, जळगाव 75चं 73 झालेलं आहे. कोणी याच्यातलं असेल इथं तर तुम्ही म्हणजे मला हँड रेज करू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. ऋतुजा तिडके 78चं 73 झालेलं आहे, हे 76 झालेलं आहे, 2 kg. माधुरी सातपुते, शेगाव 2 kg. मनीषा गिरी मॅडम यांचं जे आहे वेट, हां, 2 kg वेट लॉस झालेलं आहे. आणि सुचिता घाडगे मॅडम, यवतमाळ यांचं 1 kg वेट लॉस झालेलं आहे. आता बऱ्याच जणांचे वेट कमी झालेले आहेत, म्हणजे इथं नोटिफाय केले नाहीत बऱ्याच जणांनी. मला काही मेसेज आलेले आहेत, मला मिळालं नाही. नम्रता मॅडम, तुम्ही ते फेनुफ्लेक्सला फॉलो केलं होतं का? कदाचित फक्त कॉमेंट केलं असेल फेनुफ्लेक्स, आणि जर फॉलो नसेल म्हणजे त्या पेजला, तर येत नाही. मी उद्या पाहून घेतो आणि तुम्हाला ते रिकमेंड करतो. हां मॅडम, तुमचा म्यूट आहे, मी हा अनम्यूट. हां, राईट. हा फॉलो केलं होतं. बरं, आणि बाकी जरा तब्येत थोडी नरम होती त्यामुळे थोडंसं जरा हे झालं. बरं, बरं, बरं. ठीक आहे. आपलं बाकी 21 डेज कसे कसे गेले? हा तेच म्हणजे पहिल्यापेक्षा ह्या खेपेला जरा थोडंसं माझं जरा सैल झालं. ओके. थोडं स्ट्रिक्टली नाही केलं गेलं जरा हां, थोडं जरा लेझीनेस बरं आलाय. वाटत नव्हतं. हा बरं, बरं. बरं वाटत नाही, नव्हतं, बरं आजारी वाटत होतात. नव्हतं. ओके, काही प्रॉब्लेम हा नाही. तुम्ही आणि घरी सगळ्यांसाठी एक थोडी पाहुणे इन्स्पिरेशन आहात. वगैरे आले, घरी हं. पाहुणे आले त्यामुळे थोडंसं सगळं डिस्टर्ब झालं. आम्ही बाहेर गेलो. हां. गरम करू नको ते बंद कर. हम्म. बरं, बरं. ठीक आहे. आपण नेक्स्ट याला आणखीन परत करूयात. आणि हो हो हां, ही एक जर्नी आहे. ही काही म्हणजे डेस्टिनेशन नाही आहे. एवढं झालं किंवा आता नाही केलं म्हणजे पुन्हा नाही करू शकणार, असं काही हो नाही. हो आपण केव्हाही करू शकता. हो किरण मॅडम, नाशिक, किरण मॅडम, एक मिनिट, हां, अनम्यूट करू. हां, हॅलो. हां. हा, लेट झालं थोडं, गेस्ट आलेले होते म्हणून. ओके, ओके. हा. वेटचं कसं आहे सध्या वेट 21 डेजमध्ये?
हो हो कमी आहे? हो. एक म्हणजे किलो तो आपला डाएट 21 दिवसाच्या चॅलेंज नंतर जसं आहे तसंच आहे. ओके, वेट तेवढंच आहे? हम्म. इंचेस वगैरे काही? नाही. ओके. पण डाएट पूर्ण केलंय का? वर्कआउट केलंय का? का कमी वर्कआउट जास्त झालं? होतच नाही ना माझ्या पायामुळे सर. हा, पायामुळे ना, तुमच्या हा. पायाचा. पण अप्पर बॉडीचे वर्कआउट्स आपण हो तुम्ही मला हो. मग ते वर्कआउट तुम्ही करा. तुमचं निश्चित बर. वेट कमी होईल. कारण पायाचा जर वेट कमी नाही झालं, पायामुळे वेट वाढू लागलं, कमीत कमी ॲटलिस्ट तुमचं बसून असल्यामुळं वेट वाढलं असतं, ते वाढलं नाही. दॅट इज आउटपुट. हम्म. बी हो पॉझिटिव्ह हो आहे ना. म्हणजे नाहीतर तुमचं 1-2 किलो वाढलंच असतं. वाढलंच असतं राईट. सर हां, त्याच्यामुळे हो. परंतु तुमचं स्टॅटिक आहे. तुम्हाला कमी करायचं वेट. हो. बाकी डॉक्टर सुप्रिया मॅडम, वेट? राहुल? ठीक आहे. आता आपण वेटचं तर तुम्हाला लक्षात आलं. बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत आणि आपण लगेच मी तुम्हाला सेशन चालू करू. यामध्ये काय घेणार आहे आज, तर व्हॉट इज मीन बाय रिअल हेल्थ, म्हणजे हेल्थ काय असते आणि ती कशा पद्धतीनं आपल्याला डाएटसुद्धा सस्टेन ठेवायचे. म्हणजे असं नाही की आपण आत्ता झालं म्हणजे आता इथून पुढं म्हणजे माझं वेट कमी झालं, 21 डेज झाले म्हणजे मी काहीही खाल्लं तरी चालतं, असं नाही. आता हे खूप सुंदर हे पण दिलेलं आहे तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या जे काही प्रतिक्रिया आहेत हीच आमची ऊर्जा आहे. तर त्यामुळं तुम्ही जर तुमच्या मी लिंक टाकेल ग्रुपमध्ये, तर त्या ग्रुपवर तुम्ही तुमच्या फीडबॅक द्या. पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील. निगेटिव्ह फीडबॅकमधून मला सुधारता येईल काही करण्यासाठी. तर हे सुंदर फीडबॅकसुद्धा तुम्ही दिलेले आहेत. भरपूर म्हणजे 1,500 जवळजवळ फोटोज आपल्याकडं आलेले आहेत तुमचे आत्तापर्यंत. म्हणजे तुमचा रिस्पॉन्स या चॅलेंजमध्ये खूप छान होता. तर त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो व्हॉट इज मीन बाय हेल्थ आणि हेल्थमध्ये आपले पॅरामीटर्स कसे असतात, काय ठेवायचं. कारण आपल्याला माहिती आहे बॉडी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं याला महत्त्व देणं गरजेचं आहे. एक क्षण जरी आपण इमॅजिन केला की मी विदाऊट शरीर, विदाऊट बॉडी आहे, तर आपण इमॅजिन करू शकतो का सर्व विश्व हे काय होईल? झिरो, झिरोच होईल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? रिमूव्ह ऑल स्पॉटलाइट्स, टेड व्हिडिओज. ओके, सॉरी, एकच मिनिट हा. मी इथं काहीतरी हे झालं. हम्म. ठीक आहे. काहीतरी गडबड झाली इथं थोडीशी. एकच मिनिटात मी करेक्ट करतो, कारण मी दिसत नाहीये मलाच. ठीक आहे. स्क्रीन दिसतो ना तुम्हाला बरोबर? करेक्ट. यस. डिस्प्ले आहे सर. हो सर दिसतंय. यस यस. हां. तर बाकी आणखीन कोणी कोणी कोणाला बोलायचं आहे? कोणी चॅलेंज केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही फायदा झालेला आहे किंवा चॅलेंजमध्ये काही सजेशन्स असतील, या चॅलेंजमध्ये तुम्ही ह्या सुधारणा करा, तर आय एम ओपन. तुम्ही सजेशन्स देऊ शकता. ठीक आहे. तर आपण या 21 दिवसात फक्त वजन कमी झालं नाही, अशा प्रतिक्रिया तुमच्या सगळ्यांच्या आहेत की एनर्जी वाढलेली आहे, काही जणांचे कॉन्फिडन्स वाढलेले आहेत, क्रेविंग कमी झालेले आहेत काही जणांच्या, त्यासोबत बेटर स्लीप झालेली आहे आणि काहींनी स्वतःवर प्रेम म्हणजे सेल्फ लव. आता आपण चिडतोत कधी? ज्यावेळेस आपणच आपल्यावर प्रेम करत नाही त्यावेळेस मग दुसऱ्यांवर सुद्धा कसं आपण चिडाल. तर ती चिडचिडेपणा कमी होणं म्हणजेच सेल्फ लव आहे. आपण स्वतःला
ज्यावेळेस आवडू लागतो त्यावेळेस आपल्याला सगळं जे म्हणजे बाहेरचं जे विश्व आहे तर ते सुद्धा आपण कलरफुल आहे असं वाटतं. एखाद्या वेळेस मलाच माझा राग येतोय, मीच डिप्रेस्ड आहे, तर त्यावेळेस कपडे सुद्धा छान घालताना काय घालायचे असं होतं की नाही. तर ती भावना आपल्याला डिप्रेशनकडे घेऊन जाते आणि त्याच्यातूनच आपलं वेट पण वाढतं, मेटाबॉलिझम स्लो होतो. म्हणजे इमोशन्सचा, माइंडचा खूप मोठा संबंध आहे. तर ते ट्रान्सफॉर्मेशन या 21 डेजमध्ये ॲटलिस्ट स्टार्ट झालं आहे प्रत्येकाच्या ह्याच्यात. वेट हा एक पार्ट आहे. मी इथं वजनच कमी म्हणजे फक्त नाही झालं, काही जणांचं वजन कमी नसेल परंतु बाकी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की हेल्थला आहे. आता आपण म्हणाल मी चॅलेंज फिनिश केलं, आता काय पुढं काय, व्हॉट नेक्स्ट आहे ना, हाच प्रश्न सगळ्यांना आहे. तर याच्यामध्ये 80% काय करतो आपण, गिव्हअप करतो. आता उद्यापासून खायला चालू करतो रसपोळी आणि मग माझं 4-5 किलो कमी झालेलं आहे वेट किंवा 2 किलो कमी झालं आहे, आता मी खाऊ शकते किंवा शकतो. तर ते 80% लोकांचं होतं. 20% लोक हे कन्सिस्टंट असतात. त्यामुळे आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. खरंच वेट जर जास्त असेल तर तुम्हाला इट इज अ जर्नी. म्हणजे हेल्थ ही टेम्पररी नाही. आपल्याला ही जी आपली शरीर आहे तर हे टेम्पररी आहे का, नाही, ते परमनंट आहे. जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत आपल्याला हेल्दी फूड, मी नेहमी उदाहरण देतो की समजा माझ्या या रूममध्ये कचरा झाला आणि परत मी जर कचरा क्लीन केला आणि मी परत तशाच पद्धतीनं राहू लागलो तर कचरा होणार आहे. म्हणून मला ऑर्गनाइज्ड राहावं लागेल. तसंच आहे आपल्या शरीरासुद्धा. शरीर हे एक आपण त्याला मंदिर म्हणतो. ओके, गुड, पॉझिटिव्ह थॉट आहे नम्रता मॅडम. तुमचं वेट वाढलं नाही हा एक आनंद आहे, कारण तुम्ही कन्सिस्टंट आहात. पूर्वी तुम्ही कमी केलेलं आहे. कारण वेट काय होतं, ज्यावेळेस इथं असतं त्यावेळेस ह्या खालच्या लेवलला येईल. समजा 75 आहे, 72 होईल, लगेच 71 होत नाही. तुमचं इथं स्टक होईल थोडंसं, त्यानंतर ड्रॉप होईल, असा उतार असतो. त्यामुळे कधी कधी तो जो काही आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे तो प्लॅटो असतो. म्हणून हेल्थ इज नॉट अ टेम्पररी इव्हेंट, हेल्थ इज परमनंट लाईफस्टाईल. इट इज अ परमनंट लाईफस्टाईल. आणि ती जर झाली तरच आपण हेल्दी राहू. नाहीतर तुम्ही कुठला एखादा प्रोग्राम, इंटरनेटवरचा प्रोग्राम जरी घेतला तरीही जास्त काळ टिकणार नाही. खूप लोक डाएट करून वेट कमी करतात पण काही महिन्यांनी पुन्हा काय होतं, वेट वाढतं. असा एक्सपिरियन्स बऱ्याच जणांना आहे. माझ्याकडे येणारे क्लायंट्स तर हाच प्रॉब्लेम घेऊन येतात की पुन्हा वेट वाढलेलं आहे. मग कशामुळं वाढतं ह्याचं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे काय आहे, आपण टेम्पररी डायटिंग करतो, फक्त 1 महिना 2 महिना आणि डायटिंग केली नंतर सोडून देतो. पुन्हा काय असतं, मोटिवेशनवर डिपेंड राहतो. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं पाहिजे, माझा ग्रुप, आता मी उद्यापासून ग्रुपवर नाही बोललो की कोणी, मी एवढं तुम्हाला डेली कंटिन्युअस स्पीच करत होतो, डेली कंटिन्युअस पोक करत होतो, उठा, तर त्याच्यातले 20-25 लोक करत होते. करेक्ट. तर आता तर मग करणार नाही, तर मग मोटिवेशनवर डिपेंड राहतो. आणि तुम्हाला माहिती आहे, कन्सिस्टन्सी इज मोर पॉवरफुल. कन्सिस्टन्सी ही पॉवरफुल आहे. कशापेक्षा, तुमच्या परफेक्शनपेक्षा किंवा मोटिवेशनपेक्षा. तर परफेक्शनपेक्षा कन्सिस्टन्सी ही पॉवरफुल आहे. म्हणून आपल्याला कन्सिस्टंट राहायचे, मोटिवेशनवर डिपेंड राहायचं नाही. इमोशनल ईटिंग होऊ शकते नंतर. आता मी खूप रिस्ट्रिक्ट, तरी आपण डाएट देत असताना कन्सिस्टंट डाएट देतो. मी कधीही रिस्ट्रिक्टेड डाएट दिलं नाही. तुम्ही हे खाऊ नका, ते खाऊ नका, कंटिन्युअस असे कधीही म्हणजे तुम्हाला सजेशन्स किंवा कमांड दिले नाहीत. त्याच्यासाठीच की मी आत्ता तुम्हाला थांबवलं, खूप जास्त वेट कमी झालं, पुन्हा तुम्ही थांबणार नाहीत. किती दिवस मी जर तुम्हाला भाकरी आणि भाजी दिलीच नसती, तुम्हाला फक्त पनीर, चीज आणि भाज्या, फळं, लिक्विड डाएट, तर याच्यापेक्षाही कदाचित वेट कमी झालं असतं. परंतु मला माहिती आहे तुमचं हे टेम्पररी आनंद घ्यायचा नाही, आपल्याला परमनंट हॅपी राहायचं आहे. म्हणून स्लो होईल परंतु वेट कमी होईल नक्कीच. इमोशनल ईटिंग म्हणजे राग आला, चिडचिडेपणा आला तर त्यावेळेस एक्स्ट्रा ईटिंग होते, जास्त ईटिंग होते. बिझी लाईफस्टाईल
मला कामामध्ये वेळच नाही मिळत. माझं लोकलचं आहे. आता तुम्ही सगळे जास्त पुणे, मुंबई, जळगाव अशा ठिकाणचे आहेत, मेट्रो सिटीचे काही लोक आहेत. तर अशा लोकांचं बिझी लाईफस्टाईल, बरेच जण मला म्हणतात की मला वेळच मिळत नाही सर. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट घ्या, फोकस कमी असतो, वेळ भरपूर असतो, परंतु तुमचा फोकस शिफ्ट झालेला असतो. कामावर पण फोकस नसतो. तुम्ही बघा, तुम्ही जर स्वतः एक इंट्रोस्पेक्ट केलात, स्वतःमध्ये विचार केला, तर स्क्रोल किती, तुमचा स्क्रीन टाईम जर बघितला तर 4 ते 5 तास असतो. त्याच्यापैकी अर्धा तास तुम्ही काढू शकता. रील अर्धा तास स्किप करा. न्यूज अर्धा तास बंद, त्याच न्यूज, कारण न्यूजवाले तुम्हाला माहिती आहे, एकच न्यूज ते अर्धा तास तुमच्याकडं तुम्हाला चघळवायला लावतात. अर्धा अर्धा तास की ये बडी न्यूज आहे, ये बडी न्यूज आहे, आणि आपण त्या ट्रॅपमध्ये जातो. तसंच रील्स आहेत. तर तीच न्यूज एकदा वाचा, एकदा माहीत झाल्यानंतर ती पुन्हा बघू नका. तुम्ही हेल्थकडे लक्ष द्या. तेवढा वेळ उठून तिथं वॉक करा. न्यूज बघत असताना सुद्धा तुम्ही हाय नीज करू शकतो. हाय नीज म्हणजे चालणे, जागेवर चालणे. आपण सांगितलंय ब्रश करताना सुद्धा तुम्ही काफ रेजेस करणे. तर ह्या छोट्या ट्रिक्स केल्या, आपण रोज त्या तशा ट्रिक्स तुम्हाला दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, तर त्या जरी केल्या तरी तुमची ॲक्टिव्हिटी लेवल वाढणार आहे. बिझी लाईफस्टाईलमधून तुमची इझी लाईफस्टाईल होणार आहे. त्यानंतर नो अकाउंटेबिलिटी, कारण कोणी तुम्हाला विचारणारच नाही आहे की तू आज काय केलास, आज काय खाल्लं. हेल्थबद्दल तुम्हाला तुमचा बॉस विचारेल, कामाबद्दल तुम्हाला घरचे तुमचे पती विचारतील कामाबद्दल, किंवा पती असतील तर पत्नी विचारेल तुम्हाला, लेकरं विचारतील तुमच्या बाकीच्या ह्याच्यासाठी. पण तुम्ही आज हेल्थसाठी काय केलं, हे अकाउंटेबिलिटी करणारे तुमच्याकडे कोणीच नाही आहेत किंवा नसतात. स्ट्रेस आणि पुअर स्लीप, जो जिवंत आहे तो स्ट्रेसमध्ये असतो, जो जिवंत आहे तो ताण घेतोच, ताण असतोच, आणि ताण असल्याशिवाय आपली प्रगती पण होत नाही. मी जर म्हणलं की तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, तुम्ही अजिबात ताणच घेतला नाही, स्ट्रेस नाही घेतला, तर तुम्ही जागेवर बसून राहाल. म्हणून स्ट्रेस हा जिवंतपणाचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. फक्त त्या स्ट्रेसला युस्ट्रेस करायचं का डिस्ट्रेस करायचं, त्या स्ट्रेसला तुम्ही मोठं करायचं का तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवायचं, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण तुम्ही आहात म्हणून तो स्ट्रेस आहे, तुम्ही मोठे आहात म्हणून स्ट्रेस हा छोटा असतो, किंवा तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट केलेला तुमच्यापेक्षा कधीही मोठा असू शकत नाही, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत. त्यामुळे स्ट्रेस आणि पुअर स्लीप हेही एक महत्त्वाचं कारण असतं. आपण जास्त स्ट्रेस घेतो म्हणून वेट रिगेन होतं. वेट लॉस करणं इझी आहे, पण लाईफस्टाईल मेंटेन करणं हे खरंच स्किल आहे. कारण वेट लॉस हे तुम्हाला बऱ्याच ट्रिकनं कमी करू शकतो आपण, परंतु लाईफस्टाईल मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता खरं आरोग्य काय, व्हॉट इज मीन बाय ट्रू हेल्थ. आता वेट कमी करणं, खूप बॉडी स्ट्रॉंग असणं, त्यानंतर तुमचं वेट एकदम तुमची शेपमध्ये बॉडी असणं म्हणजे आरोग्य नाही. तर खरा आरोग्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. तर ह्याचे काही कंपोनंट्स आहेत हेल्दी. आता ह्याच्यात मी तुम्हाला एकाच पेजवर सगळंच तुम्हाला कशा पद्धतीनं हेल्थ आपली मेंटेन करू शकता ह्याचा मी तुम्हाला ग्राफ थ्रू दाखवणार आहे. आता ही कंप्लीट हेल्थ आहे आपली, XYZ तुम्ही आहात असं तुम्ही सपोज करा ह्या हेल्थमध्ये. तर ह्या हेल्थचे काही कंपोनंट्स आहेत. तर सगळ्यात मोठा महत्त्वाचा कंपोनंट आहे आपल्या बॉडीचा. बॉडी समजा ही आहे. बॉडीसाठी बाय डिफॉल्ट काय काय गरजेचं असतं, कोण सांगेल. आता ही बॉडी आहे. बॉडी हा एक पार्ट आहे आपल्या पर्सनॅलिटीचा. तर त्याच्यासाठी ईश्वराने वरून, जसं तुमच्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट ॲप असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की काय काय आवश्यक आहे मोबाईलला. चार्जिंग करणे आहे, ॲप्स आहेत, त्याची सिस्टीम आहे, अँटीव्हायरस आहे. तसं बॉडीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डाएट किंवा फ्युअल, बरोबर. त्यानंतर वर्कआउट, यूज इट ऑर लूज इट. ज्या पार्ट आपल्या बॉडीचा वापर होत नाही तो पार्ट हे मसल लॉस होतो. त्यामुळे आपल्या प्रत्येक अवयवाचा वापर करणे, हालचाल करणे, म्हणूनच आपल्याला 2 हात आणि पाय, ज्यांना हात आणि पाय नाहीत दिले ते शांत राहू शकतात. परंतु वर्कआउट करण्यासाठी, वर्कआउट म्हणजेच हालचाल पाहिजे, म्हणजे आपण जिममध्येच जावं असं नाही. परंतु त्यापूर्वी काय होतं, एक 10-15 वर्षापूर्वी की 20,000 स्टेप्स आपोआपच व्हायच्या.
आता मोबाईल आणि गाड्या आणि सगळ्या सेडंटरी लाईफस्टाईल, आता तर AI थ्रू सगळ्या गोष्टी होत आहेत. फॅनसुद्धा बंद करण्यासाठी आपल्याला फॅनसुद्धा रिमोटवर बंद होतोय. काही दिवसानंतर फॅनलाच कळेल की ह्याला घाम आलेला आहे, आता चालू व्हायचं. म्हणजे AI थ्रू इतकी टेक्नॉलॉजी आपण आहोत. ही टेक्नॉलॉजी सगळी खराब आहे का? अजिबात नाही. मी त्या मताचा नाही. मी AC मध्ये बसून AC खराब आहे म्हणणाऱ्यापैकी नाही. ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकल, तुम्ही AC पण वापरा, परंतु तुम्ही स्ट्रक्चर्ड वर्कआउट करा. मग तुम्हाला इंटेन्शनली वर्कआउट करणं गरजेचं आहे, इंटेन्शनली हालचाल करणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्या सुखसुविधांचा वापर जर जास्त काळ घ्यायचा असेल तर आपल्याला त्याचा, आपल्या शरीराचा जो काही जेनेटिक स्ट्रक्चर आहे, आणखीन 1000-2000 वर्षाला बसून शरीर जिवंत जास्त दिवस राहील अशी अडॅप्टेशन होईल. परंतु आत्ता सध्या अडॅप्टेशन नाही आहे तसं. म्हणून आपल्याला वर्कआउट करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्लीप. आता 100 वर्ष जर माणसाची आयुष्यमान एक्सपेक्टेड आपण केलं तर किती वर्ष झोपतो माणूस? अराउंड 33 इयर्स. बघा, 24 तासापैकी 8 तास तरी झोपतो, म्हणजे 1/3 आपल्याला झोप. म्हणजे इतकं बाय डिफॉल्ट झोपेला एवढं महत्त्व निसर्गानं दिलेलं आहे आणि आपण त्याला अंडर एस्टिमेट करतो. बऱ्याच वेळेस झोप येत नाही, मग स्क्रीनमुळं झोप येत नसेल, विचारांमुळे झोप येत नसेल, किंवा बऱ्याच वेळेस आपणच आपल्या शरीराला मला झोपच येत नाही म्हणल्यानंतर आपलं शरीर आपलंच ऐकतं आणि झोप येत नाही. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता डाएट म्हणल्यामुळं, आता डाएटमध्ये 80-20 रूल ठेवा. अगदीच 100% मी सांगितलं तसंच डाएट केलं म्हणजेच वेट कमी होईल, अजिबात नाही. तुम्ही डाएट 80-20, कधी आता रसपोळी आहे, रसपोळी खा, परंतु संध्याकाळी तुम्ही जेवण स्किप करा, किंवा ब्रेकफास्ट तुमचा स्किप करा. दुपारच्या जेवणामध्ये थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं. म्हणजे 80% डाएट फॉलो झालंच पाहिजे. तुम्ही जर 4 वेळेस हॉटेलला जात असाल तर 1 वेळेस जा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय? प्रोटीन विथ एव्हरी मील. आता आपल्या इंडियन डाएटमध्ये प्रोटीन कमी असणं हाच मेन प्रॉब्लेम आपल्याला डायबिटीज तयार करतोय. डायबिटीज तयार होण्याचं मेन कारण प्रोटीन कमी आणि कार्बोहायड्रेट्स जास्त, म्हणजेच गोड पदार्थ. आता आपण म्हणाल मी तर गोड खात नाही, तर गोड काय काय आहेत? चपाती, साखर होऊन बसते आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर, शरीरात साखर तयार होते. भात, साखरच तयार होते. डाळीसुद्धा, ह्याच्यामध्ये सुद्धा साखर आहे, परंतु कमी साखर आहे. तुम्ही जे फळं खाता तर त्याचीसुद्धा सुक्रोज किंवा जो फ्रुक्टोज आहे तर ती फ्रुक्टोजच्या स्वरूपामध्ये साखरच असते. म्हणून आपण बऱ्याच वेळेस आपल्याकडं काही मिथ्स आहेत, म्हणजे गैरसमज आहेत, की फलाहार केलं म्हणजे खूप आपण जास्त स्ट्रॉंग होऊ. फळामध्ये प्रोटीन नसतं, हे तुम्ही लक्षात घ्या. फळामध्ये फक्त साखर असते. हां, फळामध्ये विटॅमिन्स असतात, फळामध्ये फळांमध्ये मिनरल्स असतात. म्हणून त्या विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या नादामध्ये आपण पूर्ण ग्लुकोज इनटेक करतो. म्हणून फळांचं ज्यूस घेऊ नका, फळं घ्या. अगदी 200 ते 250 ग्रामपेक्षा जास्त डेली फळं खाऊ नये. तर कारण लिव्हरवर सुद्धा लोड येतो. म्हणून प्रोटीन मीलमध्ये, म्हणजे डाळी राहू द्या, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी डाळी, पनीर, सोयाबीन, त्यानंतर टोफू, असे सोर्सेस कमीत कमी प्रत्येक मीलमध्ये ठेवा. मग ब्रेकफास्टमध्ये आपण जे दिलं होतं की तुमच्या प्रत्येक ब्रेकफास्टमध्ये, मी प्रत्येक मीलमध्ये डाळ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हेजमध्ये डाळीचा चिल्ला असेल, मूग डाळ असेल, किंवा आपण स्प्राउट्स आहेत, किंवा आयदर ॲनिमल प्रोडक्ट्समध्ये, म्हणजेच दूध आहे, दुधाचे पदार्थ जे आहेत, म्हणजे त्याच्यातलं ग्लुकोज काढलेलं असतं ते पनीर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही डाएट मॅनेज करा, ज्याच्यामध्ये प्रत्येकात थंब अप म्हणजे काय? ज्या डाएटमध्ये तुमच्या भाकरी चपाती जास्त आहे आणि डाळ कमी आहे तर हे थंब डाऊन आहे. तळलेलं आहे, थंब डाऊन आहे. हॉटेलमधलं तर सगळे फूड थंब डाऊन आहेत. मी 5 स्टार हॉटेल जरी म्हणला तुम्ही, तरी तिथं तुम्हाला खूप जास्त न्यूट्रिशियस मिळेल ह्याची गॅरंटी नाही, कारण पाम ऑइल हे सगळेच हॉटेल वापरतात. म्हणून हॉटेल हे कमी करा. तर तुमचा बऱ्याच जणांचा कमी झालेला मी बघितलेला. म्हणजे नो प्रोसेस्ड फूड. हॉटेलमध्ये मॅक्सिमम कलर्स असतात, स्वीटनर्स असतात, त्यानंतर प्रिझर्वेटिव्ज असतात आणि ऑइल असतं, मैदा असतो, नान, नंतर आपण तंदूर, हे सगळे मैद्याचे पदार्थ आहेत. तर ते सगळे साखरेचे दुसरे भाऊ बहीण आहेत. त्याच्यामुळे ते कमी खा, किंवा अगदी महिन्यातून एखाद्या वेळेस हॉटेलला जा.
नाहीतर जाण्याची गरज नाही. हायड्रेशन, पाणी व्यवस्थित मेंटेन ठेवा. बऱ्याच जणांना ज्यांना कार्डियक किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, तर पाणी बॅलन्स ठेवा. लघवी क्लीन झाली पाहिजे, म्हणजेच पेल येलो लघवीचा कलर नेहमी नेहमी चेक करा. कारण आपल्याला जर हॉस्पिटलला जायचं नसेल तर लघवीचा कलर चेक करणं गरजेचा असतो दिवसातनं एक वेळेस तरी. या दिवसामध्ये खूप पेल येल्लो लघवी असेल, पेल येल्लो म्हणजेच जी पिवळसर लघवी ही नॉर्मल कलर आहे. खूप गडद लघवी जर होत असेल तर एकतर लिव्हरशी कनेक्ट असतं किंवा पाणी कमी झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं पाणी मेंटेन ठेवा. हे डाएटबद्दल आहे. त्यानंतर वर्कआउट 30 ते 40 मिनिट डेली करा. मग वर्कआउटचे खूप पॅरामीटर्स वेगवेगळे आहेत. तर वर्कआउटमध्ये मी जनरली प्रिफर करतो वर्कआउट FARB हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कधीही या टाईपचंच वर्कआउट आपल्याला करणं गरजेचं आहे आफ्टर 40. जर तुमचे 40-30च्या पुढं गेलात तर ह्या वर्कआउट आपल्याला तुम्ही बघितलं का, बाहेरचे फॉरेनचे लोक जे आहेत 80व्या वर्षी सुद्धा असे टाईट असतात आणि आपल्याकडं 80 वर्षाला असं पूर्ण कुबड निघालेलं, म्हणजे त्याला कॉन्स्ट्रिक्चर म्हणतो आम्ही. कॉन्स्ट्रिक्चर म्हणजे असा पूर्ण बाक आलेला असतो. तर त्याची कारणच आहेत की आपल्या मसलला, आपल्या बोनला ट्रेन केलेलं नसतं. समजा माझा हा हात आहे, या हात माझा पाठीमागं जात नाही, एवढाच मी जातो, म्हणून ह्याच्या पुढं मी कधीच नेला नाही, तर तो हात अडॅप्ट होतो, एवढीच फ्लेक्झिबिलिटी राहते. पण मी जर ह्याला थोडं 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 पाठीमागे घेत गेलो तर ती फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि पुन्हा माझ्याकडं चुकून जर मला कधी पाठीमागं हात घ्यायची गरज पडली तर तिथं क्रॅम्प येत नाही, दुखत नाही, म्हणून मी हात फ्रीली मूव्ह करू शकतो. तसंच आहे जे बैठे जॉब करतात, टेबलवर बसतोत, कंटिन्युअस सोफ्यावर बसतोत, त्यांच्या ज्या हॅमस्ट्रिंग मसल आहेत, पाठीमागच्या पायाच्या ज्या मसल आहेत, त्यांना कामच मिळत नाही. त्या अशा कडक होऊन बसतात आणि त्या कडक झाल्यामुळे आपली मोमेंट कमरेची बाक आणतात आणि त्याचा कमरेचं पोश्चर चेंज झालं की नीवर येतं. गुडघेदुखीचा 99% कारण हे पाठीमधल्या आणि पायाच्या मसल्स स्ट्रॉंग नसल्यामुळे होतो. हा रिसर्च आहे. म्हणजे तुमच्या पाठ दुखू लागली की गुडघा दुखायला चालूच होतो. कारण आपली जी अलाइनमेंट आहे नेकपासून पुन्हा पाठ आणि गुडघा, तर हे 3 मेजर जॉईंट्स आहेत. नेक दुखू लागला म्हणजे शोल्डर पेन होऊ लागली की आपण त्याला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी खाली वाक, साईडला वाक, त्यानंतर कमर दुखू लागल्यानंतर आपण थोडं वाकून चालणे, त्यानंतर नीवर येतं, मग लंगडत चालणे. तर ही सिक्वेन्स ही प्रत्येक लोकांमध्ये, इंडियनमध्ये 80 ते 90% लोकांमध्ये. तर तुम्हाला जर 70-80मध्ये फिट राहायचं आहे, स्ट्रेट राहायचं आहे, तर ह्या एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे. हे मी सांगत नाही, हे सायन्स सांगते. फ्लेक्सिबिलिटीमध्ये योगा करा किंवा रोज स्ट्रेचेस करा. होल बॉडी स्ट्रेचेस हे करणं गरजेचं आहे. ॲरोबिक्स थोडं तरी हृदयाची गती वाढवणारा जो कार्डियाक एक्सरसाइजेस आहेत, तर त्या म्हणजे थोडं स्विमिंग असेल, वॉकिंग, फास्ट वॉकिंग आहे. नुसत्या वॉकिंगला मी एक्सरसाइज समजत नाही. जोपर्यंत तुम्ही फर्स्ट टाइम वॉक करताय, कधीच बाहेर घराच्या निघाला नाहीत आणि तुम्ही वॉकिंग चालू केली, तर 1 महिना तुमचं ते व्यायाम होऊ शकतो. 1 महिन्यानंतर तो व्यायाम होत नाही, कारण बॉडी ॲडॅप्ट झालेली असते. तुम्हाला वॉकिंगमध्ये चेंजेस करावे लागतात. मग फास्ट वॉक करणे, चढणे, तर अशा पद्धतीचे ॲरोबिक्स करणं गरजेचं आहे. मग ॲरोबिक्सचा क्लास असेल, झुंबाचा क्लास असेल, तर हाही 2 दिवस करणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स ट्रेनिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग रेजिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे कुठं कुठं होऊ शकते? जिम आहे, त्यानंतर बॉडी वेट ट्रेनिंग घरी करायचे झाल्यानंतर, किंवा रेजिस्टन्स बँड जो असतो, म्हणजे असा पट्टी असते रेजिस्टन्स बँडची आणि त्याला इकडं पकडायला हँडल असतात. तर त्याने आपण ओढणे, पुश करणे ह्या जर केल्या तरच आपल्या मसलची डिमांड वाढते, तुमचे बोन स्ट्रॉंग होतात. त्यामुळे रेजिस्टन्स ट्रेनिंग आणि आपला डायबिटीज जो आहे, मसल कमी झाल्यामुळे जो डायबिटीज होतो, टाईप 2 डायबिटीज, तर त्याच्यासाठी कंपल्सरी रेजिस्टन्स ट्रेनिंग पाहिजेच. आणि 50 नंतर बॅलन्स एक्सरसाइज. रिसर्च असे आहेत की 60 वर्षानंतर
पाय फ्रॅक्चर होऊन बेड रिडन होऊन जेवढ्या काही इंजुरी होतात आणि तिथून जे आजार होतात ते 10% आहेत. 60 वर्ष वयातल्या व्यक्तींना पाय फ्रॅक्चर झाला, पडलो म्हणून, म्हणजे बॅलन्स गेला म्हणून जे काही ॲक्सिडेंट होतात, मग बाथरूममध्ये पडणं असेल किंवा हॉटेलमध्ये पाय घसरून पडले, समोर बाल्कनीमध्ये पडले आणि पुन्हा फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झाल्यामुळे 6 महिने बेड रिडन, वेट वाढणे, तिथून डायबिटीज तयार होणे आणि डिप्रेशनमध्ये जाऊन त्या व्यक्तींना जास्त त्रास झालेला हा रिसर्चमध्ये डॉक्युमेंटेड आहे. म्हणून बॅलन्सिंग एक्सरसाइजमध्ये काय, सरळ तुम्ही बसून तुम्ही आता उठलात तर इथं नाही दिसणार तुम्हाला, परंतु आता हे टेबल आहे, टेबलवर एक हात ठेवा आणि एक पाय वर उचला. तर तुम्ही पुन्हा मग बिना म्हणजे हात न सपोर्ट घेता तुम्ही एका पायावर उभं राहणे, ताडासन सारखे आसनं करणे, म्हणजे बॅलन्सिंगच्या एक्सरसाइजेस खूप महत्त्वाच्या आहेत. आपला जो ब्रेन आहे, ब्रेन मसल कोऑर्डिनेशन सतत ठेवावं लागतं, त्यावेळेस आपला बॅलन्स जात नाही. जरी थोडासा, आणि ज्यांनी ह्या एक्सरसाइजेस केल्या, एक व्यक्ती जो की रोज बॅलन्स एक्सरसाइजेस करतो आणि दोघंही 65 वर्षाचे आहेत आणि दुसरा बॅलन्स एक्सरसाइजेस करत नाही, चुकून जरी एखाद्या वेळेस पाय घसरला तर पहिला डायरेक्ट खाली पडतो, दुसरा ॲटलिस्ट हाताचा सपोर्ट घेईल, फ्रॅक्चर होणार नाही कारण मसल आणि बोन त्यांचे स्ट्रॉंग असतात, त्यांना थोडी इजा होईल परंतु दुसरा डायरेक्ट हॉस्पिटल. त्यामुळे आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग, फ्लेक्सिबिलिटी, रेजिस्टन्स ह्या गोष्टी लक्षात आल्या. जर ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर येस टाईप करा, म्हणजे मला वाटते की मी एकटाच बोलत राहिलो. क्लिअर जर झाल्या असेल तुम्हाला ह्या गोष्टी कन्सेप्ट तर येस टाईप करा. गुड. आता हे त्याच्यानंतर आहे झोपेसाठी स्क्रीन पहिलं बंद ठेवणे. स्क्रीनमुळंच झोप आता जे कमी झालेले आहेत ते, कारण ह्या ज्या ब्ल्यू रेज आहेत तर ते रेज आपल्यामध्ये येतात आणि बंद होतं. फिक्स्ड शेड्यूल ठेवा, किती वाजता झोपतात ते, कधी 10 वाजता, कधी 12 वाजता, तर ते सकाळी दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळेस त्याचा इम्पॅक्ट येतो आणि आपली झोप कमी होते. 6 तास प्लस आता या दिवसामध्ये झोप असणं गरजेची आहे, हे तुम्ही मॉनिटर करा. स्ट्रेसमध्ये ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, आपण हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही हे सगळं शिकलात. आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणे स्वतःच्या शरीराबद्दल, अगोदर शरीराला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, हातांना ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, हे मी शिकवले तुम्हाला. हात हे पूर्ण जबाबदारीचं ओझं घेणारे आहेत. आपण कधी हातांकडे याच्या अगोदर तुम्ही थँक्यू हात म्हणलात का? आपण कधी नाही, परंतु तुम्ही आता शिकलात, त्या हातांची काळजी घ्यायला शिकलात, त्या म्हणजे प्रत्येक अवयवांची. त्यावेळेस आपण काय होईल, स्ट्रेस फ्री व्हाल. जर्नलिंग हे सुद्धा सांगितलेलं आहे मी. तुम्हाला जो स्ट्रेस येतो, ताण येतो, विचार काही बोलायचे आहेत परंतु बोलू शकत नाही, तर तुमच्याकडे एक सोपा हत्यार आहे, जर्नलिंग. म्हणजे लिहून काढा. तुम्हाला फक्त एक्सप्रेस व्हा, लिहून काढा आणि ती चिठ्ठी, ते विचार डिलीट होत आहेत म्हणून जाळून टाका किंवा फाडून टाका. तुम्हाला नक्की तुमचा स्ट्रेस बस्टर होणार आहे. याच्यामुळं स्ट्रेसमुळं होणारा BP कमी झालेले हार्वर्ड विद्यापीठामध्ये रिसर्च आहेत, म्हणून मी हे जर्नलिंग शिकवलेलं आहे. डीप ब्रिदिंग, जसं की बॉक्स ब्रिदिंग किती जणांनी केलं? मी डेली करायला सांगत होतो, करतात पहिल्या सुरू, पुन्हा विसरून जातात किंवा करत नाहीत. बॉक्स ब्रिदिंग, श्वासला आपल्या 4 डायमेन्शन्स असतात, श्वासाला आपल्या 4 डायमेन्शन्स असतात, तर हा असा बॉक्स तयार होतो. तर याच्यामध्ये इन्हेलेशन करत असताना श्वास आतमध्ये घेण्यासाठी 3 सेकंद लावायचे, 1 2 3, पुन्हा होल्ड 3 सेकंद, 1 2 3, एक्झेल 3 सेकंद, 1 2 3, आणि एक्झेल आणि इनहेलमध्ये 3 सेकंद, 1 2 3, त्यानंतर म्हणजे 12 सेकंदाचा एक ब्रीद होतो. तर ह्याचे एवढे सुंदर रिझल्ट आहेत. ह्याच्यामुळं धारणाशक्ती वाढते, तुमची विल पॉवर चांगली होते, तुम्ही ठरवाल त्या गोष्टी, मन कंट्रोलमध्ये येतं. कारण आपलं मन खूप चंचल आहे. मनाला आता त्याला शॉर्ट प्लेजर पाहिजे. आत्ता मला काय छान वाटतं, आता मला झोपायला छान वाटतं,
एक्सरसाइजचं पुन्हा बघूत, हे मन ठरवतं. बुद्धीला माहिती आहे की अरे यार झोपलास तू तर पुन्हा पोट वाढणार आहे, पुन्हा आपल्याला वेट वाढणार आहे आणि त्याचे दुष्परिणाम होणार आहेत, हे बुद्धीला माहिती आहे. परंतु मन काय करतं, आत्ता काय आनंद मिळतो, आत्ता मला फक्त बोट स्क्रोल करून मला आत्ता खूप छान हसायला मिळते रील बघत बघत. परंतु आपल्याला डोपामाइन रिअल डोपामाइन आहे का सिडो डोपामाइन आहे, म्हणजे हे ओळखा तुम्ही. रिअल डोपामाइन म्हणजे तुम्हाला कष्ट करून ज्यावेळेस आनंद, आता एक्सरसाइज केल्यानंतरचा आनंद बघा तुम्ही. एक्सरसाइज केल्यानंतर काय होतं, येस आय डिड इट, मी 21 दिवस वेळ काढला माझ्यासाठी. आत्ता तो तो जो आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा, तुमच्या बोलण्यामधला तो जो वजनदारपणा आहे, कारण हा कष्टाने मिळवलेला आहे. परंतु रील स्क्रोल तुम्ही करताय 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 दिवसभर आणि कोणी जर विचारलं आज काय केलं, तर तुमचं डोकं हँग होतं. कारण तुम्ही माइंडच्या कंट्रोलमध्ये आहात, म्हणजे माइंडने तुम्हाला कंट्रोल केलेलं आहे का तुम्ही माइंडला कंट्रोल ठेवताय याच्यानुसार. तर हे बॉक्स ब्रिदिंगमध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बॉक्स ब्रिदिंग जर केलं तर तुमची धारणाशक्ती, विल पॉवर वाढतं, लंग कॅपॅसिटी चांगली राहते आणि त्यासोबतच आपल्या श्वासावर कंट्रोल म्हणजे आपल्या माइंडवर कंट्रोल येतो. तर म्हणून हे बॉक्स ब्रिदिंग करायचं आहे. त्यासोबत स्ट्रेस जर्नलिंग, ह्या गोष्टी म्हणजे हेल्थ आहेत. म्हणजे तुमचे हेल्थ म्हणजे काय, तुमचं फिजिकल म्हणजे बॉडी ही हेल्दी असणं, माइंड हेल्दी असणं, स्ट्रेस, रिलेशन्स हा सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तुमचे फॅमिली रिलेशन्स, त्यासोबतच जे तुमच्या कलिग्स आहेत, फ्रेंड्स आहेत, तर यांचे रिलेशन्स जर खराब असतील तर आपली इमोशनल म्हणजे माइंडसुद्धा आपलं टॉक्सिक होतं, इमोशनल अप डाऊन होतं. म्हणजे तुम्हाला स्ट्रेस आला, ताण आला, कोणीतरी मित्रांनी काहीतरी, मैत्रिणींनी काहीतरी बोललं म्हणून, तर तो ताण शरीरावर डायरेक्ट कॉर्टिसॉल हार्मोन सिक्रीट होतं आणि कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन आहे. तर ते हार्मोन वेट वाढवतं, म्हणून आपल्याला स्ट्रेस जास्त असल्यास वेट पण वाढतं, कारण त्याचा तुमच्या भुकेवर परिणाम होतो. कॉर्टिसॉलसारखे, लेप्टिनसारखे हार्मोन जे आहेत, जे की आपल्याला भूक लागल्याचं सेन्सेशन देते, ते कमी होतात आणि ग्रेलिनसारखे हार्मोन म्हणजेच जे भुकेचं सेन्सेशन वाढवणारे हार्मोन आहेत ते वाढतात. तुम्हाला गोड खाण्याची, पर्टिक्युलर फूड, समोसा खाण्याची, चहा पिण्याची इच्छा जी होते, गरज नसताना इच्छा होते, म्हणजे तुमचं स्ट्रेस ईटिंग आहे. तर हे ईटिंग ह्या रिलेशनमुळे सुद्धा मेंटेन होतं. म्हणून मी रिलेशनसाठी फॉर्म्युला दिलेला आहे. कोण सांगतं का कोणी? रिलेशनसाठी कसे रिलेशन्स आपण व्यवस्थित ठेवू शकतो, अनम्यूट करून सांगा. कारण मी प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे चॅलेंजमध्ये शिकवतो. कदाचित तुम्हाला माहीत असतील, नाही माहीत, AAA फॉर्म्युला आहे रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी. किंवा वाईडली तुमच्या कुठल्याही ओपन म्हणजे तुम्ही, आपण जे बाहेर समाजामध्ये वागतो त्यावेळेस तुम्हाला जर स्ट्रेस यायचा नसेल तर हा AAA. ए मीन्स पहिला ए ॲक्सेप्ट. जोपर्यंत आपण ॲक्सेप्ट करत नाही, काय ॲक्सेप्ट करत नाहीत, नो वन इज परफेक्ट. ह्या जगामध्ये परफेक्ट काहीच नाही. परफेक्ट कोण आहे? जो फक्त ईश्वर, अल्ला, काय जे असेल तुमचा देव, हाच फक्त परफेक्ट असू शकतो. जर ह्युमन आहात तर चुका होणार. म्हणून आपल्याला चुका होणार, म्हणजेच माझ्याकडून चूक होऊ शकते, पुढच्याकडून सुद्धा चूक झाली असेल, त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करा. मग एखाद्याने चूक जर केली तर तुम्हाला हा ए आठवला तर ठीक आहे, एखादी चूक झालेली आहे ना, ठीक आहे, ॲक्सेप्ट करू. पण बार बार चुका होत असतील तर मग त्यावेळेस दुसरा फॉर्म्युला वापरा. काही गोष्टी ॲडजस्ट करा. ॲडजस्ट, आपण काही गोष्टी प्रत्येक वेळेस चूक होत असेल तर त्यावेळेस समजून सांगा, तुम्ही काही गोष्टी ॲडजस्ट करा. आणि जर त्यानंतर पण तुम्हाला कंट्रोलच होत नसेल, तुमच्या गोष्टी कंट्रोलच्या बाहेर आहेत, एन्व्हायरमेंट आहे, आता बाहेर पाऊस पडायचा का ऊन पडायचा हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, त्यावेळेस अवॉइड करा किंवा लेट इट गो म्हणा, जाऊ द्या. तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत गोष्टी, दुसऱ्यांनी मला काय म्हणावं,
आता मला जर तुम्ही काही जणांनी म्हणले की तुमचं जे काही 21 डेजचं चॅलेंज होतं ते अतिशय बकवास चॅलेंज होतं, मी काय करू शकतो का? म्हणू शकतात. परंतु मला जर एखाद्याने म्हणलं तसं, मी दिवसभर जर मी असं कसं झालं असेल, मी काय असं हे केलं, याच्यावर हां थोडासा टाईम मी त्याच्यावर स्पेंड करणे मला खरंच आहे का, हे झालं वेगळं. परंतु दिवस दिवस तुम्ही जर मनाला लावून घेत असाल, तर मी माझ्या हॅपीनेसच्या चाव्या कोणाकडे दिलेल्या आहेत? दुसऱ्याच्या हातात दिल्या. तुम्ही जर खूप छान म्हणू लागला तर मी अति आनंदी होणे, किंवा खूप खराब आहे म्हणून मी अति दुःखी होणे, तर मला न्यूट्रल राहता आलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही चांगले म्हणताय ना, तर मी बरोबर करतोय ही माझ्यामध्ये भावना राहणे, गर्व न आणता. किंवा तुम्ही वाईट म्हणताय, ठीक आहे, मला तो बघण्याचा त्याचं परसेप्शन असू शकतं, किंवा मी रिअलाईज होणं की मी काय काय गोष्टी शहानिशा करणं की मी त्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत का, त्याला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. परंतु जरी नसतील आणि त्यांनी मला म्हणल्या म्हणून मी दुःखी होऊन माझं आहे ते काम बुडवणे किंवा खराब करणे, तर त्याला आपल्याला काही करू शकत नाहीत. काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, म्हणून त्याला लेट इट गो म्हणा, जाऊ द्या, सोडून द्या. तर ते 3 गोष्टी जर तुम्ही करायला शिकलात, तर नक्की रिलेशनमध्ये सुद्धा आपल्या अप होतं आणि रिलेशन्स चांगले मेंटेन होऊ शकतात. त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहते, बाकी काही नाही. आता सायन्स ऑफ कन्सिस्टन्सी डेली मोमेंट्स आहेत. कन्सिस्टन्सी काय काय करायचे, तुम्हाला डेली मोमेंट करायचे, प्रोटीन रिच फूड घ्यायचं आहे, बेटर स्लीप, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला आत्ताच सांगितलेल्या आहे. डाएट टॉकबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. प्रोटीन इम्बॅलन्स जो आहे तर तो कसा होऊ द्यायचा नाही हेही सांगितलेलं आहे. प्रोटीन मेंटेन करण्यासाठीचं डाएट आहे, तेही तुम्हाला दिलेलं आहे. वर्कआउट एक्सरसाइजमध्ये हे ज्या फार एक्सरसाइजेस आहेत त्या तुम्हाला मी अगोदरच सांगितलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्लीपमुळे इमोशनल इटिंग वाढते, हेही आपलं झालं. बेली फॅट वाढतो, पुअर स्लीपमुळे हंगर हार्मोन वाढतात. हे रिपीट फक्त तुम्हाला मी समरी करतोय. आता एक रिॲलिटी सांगतो. 21 दिवस चॅलेंजमध्ये काय होतं, मोटिवेशन जास्त असतं, त्यामुळे आपण डाएट वर्कआउट हे चांगलं करतो आणि ग्रुप सपोर्ट असतो, ट्रॅकिंग असते. पण चॅलेंज संपलं की पुन्हा रुटीन सोडतात आपण. म्हणूनच आपण लॉंग टर्म गायडेड सपोर्टची गरज असते. ज्यांना खरंच वाटतं की मला सुटलं नाही पाहिजे, आणि मलाही नंतर लक्षात आलं की प्रत्येक कंटिन्युअस चॅलेंज घेणं शक्य होत नाही. म्हणून ह्या गोष्टी आणि चॅलेंजमध्ये सुद्धा काहींना बऱ्याच लोकांना मला काही स्पेसिफिक त्यांची प्रॉब्लेम्स असतात, तर त्याला ॲड्रेस करता येत नाही, तेवढा वेळ देता येत नाही. त्यासाठी आपण एक प्रोग्राम तयार केलेला आहे, 90 डेज टोटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम. हे क्लायंटच्याच ह्याच्यातून आलेलं आहे की आम्हाला स्पेशल तुमचा टाईम पाहिजे, माझ्यासोबत स्पेशल ट्रेन व्हायचं आहे ज्यांना, आणि काही त्यांचे स्पेसिफिक प्रॉब्लेम, जनरल प्रॉब्लेम असतील तर चॅलेंजमध्ये होतात. जनरल वेट असेल कमी 1-2 किलो तर चॅलेंजमध्ये होतं, तुमच्या हॅबिट्स चेंज होतात. परंतु काहींना जास्त सपोर्ट लागतो, हँड टू हँड सपोर्ट लागतो, स्पेशल सपोर्ट लागत असेल, तर यासाठी फक्त डाएट प्लॅन नाही हा, तर कम्प्लीट बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे, माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन आणि लाईफ ट्रान्सफॉर्मेशन हा प्रोग्राम आहे. हा मी स्पेशली आम्ही पूर्ण टीमने बनवून तयार केलेला आहे. याच्यामध्ये फक्त डाएट किंवा वर्कआउट नाही, याच्यामध्ये ओव्हरऑल ट्रान्सफॉर्मेशन आहे. ओव्हरऑल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे टोटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, होलिस्टिक अप्रोच आहे. कारण मी स्वतः सायकॉलॉजिस्ट आहे, हेल्थ आणि फिटनेस कन्सल्टंट आहे. त्यामुळे मला असं लक्षात आलं की बरेच वेळेस जे डाएट देतात ते डाएटच करतात, वर्कआउटसाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागतं, त्यांचा फिटनेसचं त्यांना माहीत नसतं. त्यासोबत स्ट्रेस आला तर ते डाएटवाल्यांना माहीत नसतं किंवा न्यूट्रिशनिस्टला माहीत नसतं, फिटनेस कोचला फक्त फिटनेसच माहीत असतं. मग हे घालमेल कुठंतरी 3-3 ठिकाणी कन्सल्टेशन करून हे शक्य होत नाही. परंतु मला असं लक्षात आलं की ज्या काही बाकीचे प्रोग्राम्स आहेत, तर ह्या प्रोग्राम्समध्ये काय कमी आहे, असं ह्याची लॅकुना कमी करून आपण त्याला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मी याला म्हणत नाही की जगातला सगळ्यात परफेक्ट प्लॅन आहे, जगातला बेस्ट प्लॅन आहे असं म्हणू शकतो, परंतु अति परफेक्ट आहे असं मी दावा करत नाही. परंतु ज्या ज्या गोष्टी माझ्या आकलनात आलेल्या आहेत आणि तर त्या गोष्टींचा हा म्हणजे पूर्ण विचार करून केलेला प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये काय, कन्सल्टेशन माझ्यासोबत डायरेक्ट असतं, एक असिस्टंट न्यूट्रिशनिस्ट सपोर्टला असते, फिटनेस कोच गायडन्स असतं, आणि एक कोऑर्डिनेटर म्हणजे तुमचा ग्रुप एक
व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो अगोदर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. त्यानंतर 5 जणांचाच ग्रुप असतो. एक क्लायंट म्हणजे तुम्ही, ज्यांनी कोणी असेल, त्यासोबत मी, म्हणजे इथं तुम्हाला जर हे डायरेक्ट 1-to-1 कन्सल्टेशन असतं. 10-10 दिवसाला कन्सल्टेशन माझ्यासोबत असतं. टीम बॅकअप ऑलवेज म्हणजे सपोर्ट असतो. तुम्ही जर हॉटेलला असाल कुठल्या आणि मला इथं काय खायचं हे लक्षात येत नाही, तर 5 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला लिस्ट देतो. डेली डाएट ट्रॅकिंग असते. ॲडजस्टमेंट, तुम्हाला वाटलं की आज मला ॲसिडिटी झालेली आहे, मी काय करू, आम्ही लगेच त्याला अल्टरनेटिव्ह फूड असेल किंवा सपोर्ट देतो किंवा टॅबलेट असतील तर टॅबलेटसुद्धा आम्ही कधी कधी वापरतो. त्यावेळेस कस्टम वर्कआउट प्लॅन्स, तुम्हाला वाटतं की मला मला बाहेर जायचं नाही, मला इथंच वर्कआउट्स करायचे, तर किंवा पाय माझा दुखतोय, तर अप्पर बॉडीचे वर्कआउट्स हे कस्टमाइज करून तुम्हाला लगेच वर्कआउट्स दिले जातात. हँड म्हणजे लॉजिस्टिक किंवा रिमाइंडर्स जे आहेत ते आम्ही रिमाइंडर्स तुम्हाला देतो. रोज तुम्हाला एखादा मेसेज असतो, एक दिवसाआड कॉल असतो, रेग्युलर 10 दिवसाला चेकअप्स, किंवा तुम्ही ऑनलाईन असेल तर ऑनलाईन रेग्युलर आपलं झूम थ्रू कन्व्हर्सेशन होतं. म्हणजे मोटिवेशन आहे, टिप्स आहे, रिमाइंडर्स आहेत. 1 कॉल 2 दिवसा होतं. म्हणजे माइंडसेट, इमोशनल ईटिंग आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये केलेल्या असतात. आता आजकाल इंटरनेटवर तर हजारो डाएट आहेत. मग हेच डाएट का घ्यायचं, म्हणजे डाएट आहे का हा? पण प्रॉब्लेम डाएटमध्ये काही नसतो. प्रॉब्लेम असतो कन्सिस्टन्सीमध्ये. आपण 4 दिवस डाएट प्लॅन घेऊन येतात माझ्याकडे कितीतरी वेळेस, मी हे डाएट घेतलं, मी एवढे पैसे भरले आणि आता मी केलंच नाही. तर ते डाएट खराब नाही, त्यांनी दिलेलं डाएट खराब नसतं, फक्त कन्सिस्टन्सीसाठी जो काही फॉलोअप्स आहे ते नसतं. अकाउंटेबिलिटी, कधी कधी माझं वेट कमी होत नाही, इंचेस कमी होतात, तर ते प्रॉपर तुम्हाला अंडरस्टँड करून घेणे की इंचेससुद्धा एक फॅट लॉसचाच प्रकार आहे. इमोशनल ईट होतं, तर ते कुणी, आता तुम्ही, आम्ही डाएट दिलं, तुम्हीच केलं नाही, मी काय करू, असं म्हणू शकत नाहीत. तर ती जबाबदारी आमची असते. तुम्ही करत नाहीत म्हणजे कुठंतरी आमच्या डाएटमध्ये किंवा आपण कुठंतरी जो काही बिहेवियरल प्रोग्राम तयार केलेला आहे तो लागू होत नाही, त्याला लगेच चेंज करावं लागेल. हिप्नोथेरपीसारखे प्रोग्राम्स आहेत, NLP आहे, सुजोग थेरपी आहे, जसे की तुम्हाला मुद्रा थेरपी शिकवली, तर ह्याच्यापैकी कुठला लागू होतो तो आम्ही लगेच त्याला इम्प्लिमेंट करतो. हे कस्टमाइज्ड आहे. हे फक्त जो म्हणजे हा प्रोग्राम बनवलेला आहे. तर ह्या प्रोग्राममध्ये किती जणांना वाटतं आता इथं तसं की आम्ही हा प्रोग्राम घेतला पाहिजे? कोणासाठी आहे हा? जे की करू शकत नाहीत, ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना वेट खरंच कमी करायचं आहे, ज्यांना लाईफ ट्रान्सफॉर्म करायचं आहे, माइंडसेट चेंज करायचं आहे, स्ट्रेस बस्ट करायचा आहे, त्यासोबत ज्यांना बॉडी 70-80व्या वर्षीसुद्धा फिट ठेवायची आहे, तर अशांसाठी हा प्रोग्राम आम्ही डिझाईन केलेला आहे. ह्याच्यामध्ये 90 दिवसाचा असा प्लॅन राहील. पहिल्या फेज 1 काय, असेसमेंट गोल सेटिंग राहील. फेज 2मध्ये ॲक्सेलरेशन 13 ते 24 दिवसामध्ये. फेज 3मध्ये ॲडॅप्टेशन म्हणजे 25 ते 36व्या दिवसामध्ये. ट्रान्सफॉर्मेशन खरं दिसायला चालू होईल 37 to 48 दिवस. इंटिग्रेशन म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत इंटिग्रेट केल्या जातील, म्हणजे माइंड आणि इमोशन मास्टरी, तर ह्यासुद्धा शिकवल्या जातील. कशा पद्धतीनं आपण इमोशनल मॅनेज करायचं. त्यानंतर हॅबिट ट्रॅकिंग सिस्टीम शिकवली जाईल. सेल्फ सस्टेन रुटीन म्हणजे 3 महिने तुम्ही जर डाएट केलं हे प्रोग्राममध्ये, तर तुम्हाला कधी न्यूट्रिशनिस्ट पण लावण्याची गरज नाही. ॲक्च्युली माझे क्लायंट घरच्यांचे स्वतः म्हणजे वेट लॉस करतात. म्हणजे इतकं नॉलेज, माझा भर जो आहे तो तुम्हाला सेल्फ एज्युकेट करण्यावर आहे. कारण आपला फॉर्म्युलाच आहे CDSIE, म्हणजे कन्सिस्टन्सी, डायरेक्टिंग टुवर्ड्स युअर गोल, सेल्फ मोटिवेटेड आणि इंटेलिजंट एफर्ट्स, म्हणजे ढोर मेहनत नाही. तर तुम्ही कन्सिस्टंट आहात का? तुम्ही डायरेक्टिंग युअर गोल म्हणजे तुम्हाला प्रॉपर डाएट आणि वर्कआउट दिलेला आहे का? बऱ्याच वेळेस डाएट चुकीचे करून ॲडमिट झालेले लोक आहेत. तुमच्या आजूबाजूला सुद्धा असतील काही. हे पावडर घेतलं, ते घेतलं, असे आहेत. काही क्रॅश डाएट आहेत, इंटरनेटवर फक्त लिक्विड डाएट करून मेले लोक, सेलिब्रिटी लोक गेले. तर अशा ह्या चुकीच्या पद्धतीने सेल्फ मोटिवेटेड आहात का, कुणीतरी प्रेशराईज करतंय,
म्हणून आहेत. तर आपण जोपर्यंत सेल्फ मोटिवेट होत नाही तर तोपर्यंत आपण कन्सिस्टंट राहत नाहीत. म्हणून आणि इंटेलिजंट एफर्ट, तर ह्या सगळ्यांच्या बेसवर हा जो काही शेवटी तुम्हाला इंडिपेंडन्स आहे 74 to 84 दिवस, मास्टरी तुम्हाला मिळेल 85 to 95 दिवस. म्हणजे ह्या तुम्हाला एक त्याच्यातलं एज्युकेशन मिळून जाईल की माझं वेट कशामुळं कमी होतं, कशामुळं वाढतं, हे सेल्फ रिअलाइज होईल. तर किती जणांना वाटतं की हा प्रोग्राम मला घेणं गरजेचं आहे? मी इथं वर्कआउट पूर्ण घेणार का, वर्कआउट प्लॅन देणार, वर्कआउट घेणार नाही? यस, अविनाश सर. ओके. तर ह्याच्यामध्ये ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला काय वाटतंय, हा प्रोग्राम आहे का तुमच्यासाठी? यस, डन. ओके. तर ह्या प्रोग्राममध्ये आता ह्याची जी फीस आहे, तर ही फीस तर ठेवावी लागणार आहे मला, म्हणजे त्याच्याशिवाय एवढा सगळा रिसोर्सेस हे करणं नाममात्र फीस आहे. तुम्ही जर इंटरनेटवर अशा पद्धतीचे प्रोग्राम ह्याच्यात रुजुता दिवेकर सारखे, कारण त्याही भाकरी भाजीच देतात, मीही देतो तशाच पद्धतीनं, 3 लाख रुपये पर 3 मंथचे प्लॅन आहेत. तुम्ही जर इंटरनेटवर आत्ताही सर्च करून बघितले तर 3-3 लाख रुपयाचे प्रोग्राम आहेत हे, मेट्रो सिटीजला किंवा बाहेर. इथं अगदी या ठिकाणी सुद्धा 15,000 ते 20,000 रुपये आहेत. परंतु मला जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. म्हणून आपण हे जे काही रेग्युलर प्लॅनची फीस आहे, रेग्युलर जी फीस आहे ह्याची, तर ती याची आहे 9,090 डेजची आहे रेग्युलर ह्याच्यात. परंतु आपण फक्त जे आपल्या याच्यामध्ये आहेत, चॅलेंजमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी, कारण तुम्ही 21 दिवस कमिट केलेला आहे, तुम्ही करताय, म्हणजे जर करणारी माणसं असतील तर मलाही स्ट्रेस कमी होतो आहे ना. तुम्ही 21 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आलात म्हणजे तुमची विल पॉवर चांगली आहे. तर त्यासाठी आपण, म्हणजे मीही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणं, म्हणून आपण फक्त 7,000 रुपीज, आणि तेही आजच्या दिवसासाठीच, ह्या सेमिनारसाठीच विशेष लाईव्ह ऑफर ठेवलेली आहे. तर ज्यांना वाटते की मला ह्या प्रोग्राममध्ये भाग घ्यायचा आहे, मला हा प्रोग्राम करायचा आहे, स्पेशल मला डाएट घ्यायचं आहे, स्पेशल मला वर्कआउट प्लॅन घ्यायचे आहेत किंवा वर्कआउटचं गायडन्स घ्यायचं आहे, तर त्यांनी ह्या एनरोल करण्यासाठी, तर हे क्यू आर कोड आहे, ह्या क्यू आर कोडवर एवढे पेमेंट करायची आहे. म्हणजे हा क्यू आर कोड आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ॲक्शन. जसं तुम्ही चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट झालात आणि तुमच्यामध्ये बदल झाला, बऱ्याच जणांमध्ये, काही जणांनी नाही नसेल झालं, केलंच नसेल, बऱ्याच जण करू शकत नाहीत कारण त्यांच्या कामाच्या याच्यामधून वगैरे, परंतु त्यांना मग हँड टू हँड सपोर्ट असेल, पाहिजे असेल, तर तुम्ही नक्की ह्या प्रोग्रामचा म्हणजे लाभ घेऊ शकता. आणि ही जी आहे लिंक किंवा हा जो क्यू आर कोड आहे, तर त्या क्यू आर कोडमध्ये स्कॅन करून तुम्ही पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा आपल्या ग्रुपवर स्क्रीनशॉट टाकू शकता. आता बाकी तुमचे प्रश्न. आता ह्याच्यात हे, जर तुम्हाला खरंच सस्टेनेबल वेट लॉस करायचं असेल, बेटर एनर्जी पाहिजे असेल, बेटर लाईफस्टाईल पाहिजे असेल, तर प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल, तर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायला हरकत नाही. जर तुम्हाला खरंच वेट लॉस करायचा नसेल, वेट लॉस तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहायचं असेल, एनर्जी लेवल जरी ड्रॉप असेल तरीही तशाच पद्धतीने थांबायचं असेल, तर यू डोंट टेक द ॲक्शन, म्हणजे तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज नाही. मी एक गॅरंटी देऊ शकतो, तुम्ही जर प्रोग्राममध्ये एनरॉल, तर चान्सेस आहेत की तुमचं म्हणजे वेट कमी होईल, तुमचं माइंड ट्रान्सफॉर्म होईल, बॉडी ट्रान्सफॉर्म होईल. 100% गॅरंटी नाही, परंतु चान्सेस आहेत. परंतु एक मी गॅरंटीने सांगू शकतो की तुम्ही जर प्रोग्राममध्ये एनरोल नाही झालात तर ॲज इट इज राहणार आहात, हे तर 100% गॅरंटी आहे. मग तुम्हाला चान्स घ्यायचा आहे का गॅरंटीने तुम्हाला आहे त्याच ठिकाणी थांबायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. यू हॅव 2 चॉईसेस. एक
नंबर एक चॉईस काय आहे? तुम्ही आत्ता ज्या कंडिशनला आहात त्याच कंडिशनला ॲज इट इज राहणार आहात. किंवा दुसरं आहे, तुम्ही ॲक्शन घेणार आहात आणि तुम्हाला स्वतःला इमॅजिन करा की तुमचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असेल, तुमची एनर्जी लेवल अप झालेली असेल, झोप व्यवस्थित झालेली असेल, वेट म्हणजे फॅट कमी झाल्यामुळे तुमचा जो चरबीचा स्तर आहे तो कमी झालेला असेल आणि एक हेल्दी लाईफटाईम म्हणजे तुमच्या शरीराला मोकळा श्वास फॅटमधून किंवा छोट्या मोठ्या आजारांमधून जर द्यायचा असेल तर हा प्रोग्राम तुम्ही एनरोल करू शकता. तर अशा पद्धतीनं तुमचे तुमचे काही क्वेश्चन्स असतील, कोणाला काही म्हणजे पेमेंट करायचं आहे परंतु काही होत नसेल, तर मला तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन्स विचारू शकता. तुमचे किंवा हेल्थशी रिलेटेड, तुम्ही फिटनेसशी रिलेटेड, डाएटशी रिलेटेड, स्ट्रेसशी रिलेटेड तुमचा कुठलाही क्वेश्चन तुम्ही विचारू शकता मला. इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क. ठीक आहे. काही क्वेश्चन्स आहेत प्रोग्राम्स बद्दल असेल किंवा तुम्हाला ओके चालेल. काही प्रॉब्लेम नाही. अ, अम, हां पेमेंटचं अडचण होत असेल तर तुम्ही उद्याही केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ही ऑफर जी आहे तुम्ही काही पेमेंट करून बुक करू शकता. पार्शियल पेमेंट ठीक आहे. आणखीन एक मी फेवर देऊ शकतो की तुम्हाला फुल पेमेंट होत नाही आहे तर तुम्ही पार्शियल पेमेंट म्हणजे मिनिमम 1K 1000 एवढी पे करून तुम्ही तुमचं ही जी सीट आहे याच रेटची तर ही बुक करू शकता. ठीक आहे. बाकी कोणाचं आणखीन क्वेश्चन? काही क्वेश्चन असेल तरी विचारा. क्वेश्चनसाठी काही पैसे नाहीत लागणार. सर हे 9,000 फीस किती महिन्याची आहे? 9,000 नाही, तुम्हाला फक्त 7,000 फीस आजसाठी आहे. 90 डेजसाठी आहे. 90 दिवस म्हणजे 3 महिने. हो हो 3 महिने हो. हां हां. अम, मी असं कन्सल्ट तेव्हा केलं तर मॅडमशी बोलले तर ते 4 महिने काहीतरी बोलले तर मला 1 महिना आपण देतो बुवा जर 3 महिने घेतले तर. कधी बोललेलं? 2-3 दिवस झाले. ओके. मॅडमनी बोललेले आहेत का तसं? ठीक आहे, मी ते बोलून तुम्हाला हे करतो. त्याचं जर त्यांनी सांगितलं असेल कारण त्या टीमनी जर खरंच काही कमिट केलं असेल तर मी ते तशा पद्धतीने तुम्हाला ते कारण बोलून मीच विचारलं होतं ना 3 महिन्याचं 4 महिन्याचं काय नाही म्हणायचं हे पण तसंच आहे. अ, तसं ठीक आहे. मी त्यांनी जर काही कमिट केलं असेल तर तुम्हाला मी तसं सांगतो. चालेल सर. काय हो हो. हं? तुमचा कारण तुम्हाला ती सीट आज बुक करायला लागेल मग. सर वी हो आर हो. गोइंग आउट ऑफ इंडिया फॉर 2 months. ओके. विल थिंक अबाउट लेट नो. थँक यू फॉर युअर काइंड. ओके मॅडम, नो इश्यू. हॅव अ सेफ जर्नी. तुम्ही आउट ऑफ इंडिया जाताय तर नक्कीच एन्जॉय करा आणि भरपूर वॉकिंग करा तिथं. नक्की नक्की. यस तिथे यस. मुलाकडे जात्यामुळे तिकडे भरपूर वॉकिंग होतं, नाही म्हटलं नक्कीच. तरी हां 10-12 हजार रोज होतच. नक्कीच. कारण तिकडे रिक्षा बिक्षा नसल्यामुळे हम्म हम्म. आम्ही वॉकच करतो. बरोबर. त्यामुळे आहे. त्याच्यामुळेच तिकडे लोक फिट आहेत आपल्यापेक्षा. हो. ओके सर, थँक्यू. चालेल. ओके थँक्यू. नो प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीने होप हां हां बोला मॅडम. सर उद्या केलं तरी चालेल ना? चालेल. आज तुम्ही जर फक्त एक टोकन बुक केलं तर म्हणजे बेटर राहील असं मला वाटतंय. म्हणजे एक फिक्स होऊन जाईल
तुम्हाला. ओके. कारण आमची जे एक ऑफरची जे ही आहे ती विंडो ओपन झालेली आहे, तर ते मग पुन्हा घेत नाही सॉफ्टवेअर. तुम्ही मॅडमकडे वाटलंच तर थोड्या वेळाने करा, काही इश्यू असेल तर. चालेल, चालेल, चालेल. हो, येस, हो. येस, येस. चालेल सर. ओके. चालेल. कोणाचे काही आणखीन क्वेश्चन्स असतील तर आपण मी आता एक 2 मिनिट थांबतो तुमचे म्हणजे हं. तुमचे काही क्वेश्चन्स आहेत, कोणाचं पेन होत आहे, त्रास होत आहे, कोणाला काही इश्यू आहे, हेल्थ इश्यू आहे, तर तुम्ही फ्रीली डिस्कस करू शकता. मी तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल गाईड करेल लगेच. तर होप कोणाचेही नाहीत प्रश्न. तर तुम्ही 21 दिवस चॅलेंज ॲक्सेप्ट केल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. बी हेल्दी, बी हॅपी. मला कधीही तुम्ही कोणताही तुमचा प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. असं नाही की माझ्याकडं तुम्ही प्रोग्राम किंवा चॅलेंज केलं म्हणूनच तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे. मी फ्री आहे म्हणजे ज्यावेळेस असतो सॅटर्डेला, तर तुम्ही सॅटर्डेच्या 1 ते 3 असा डिस्प्ले केलेला आहे आपला टाईम. फ्री तुम्हाला अवेलेबल असतो. तुम्ही कोणीही कुठलाही क्वेश्चन विचारू शकता. थँक्यू. साइन ऑफ होतोय. तर ग्रुपमध्ये ह्या सेशनबद्दल तुम्हाला काय काय लक्षात आलं तर असं फीडबॅक तुम्ही प्लीज द्या. आणि ह्या चॅलेंजबद्दलचा फीडबॅकसुद्धा तुमच्याकडून अपेक्षित आहे. तर प्लीज तुम्ही चॅलेंजबद्दलचा फीडबॅकसुद्धा मी ग्रुपमध्ये तुम्हाला गुगलची लिंक टाकतो. तर ॲटलिस्ट गुगलच्या लिंकवर तुम्ही 5 स्टार द्या, किंवा तुम्हाला जर वाटत असेल माझ्याबद्दल काही लिहिण्याचं, तर नक्कीच तुम्ही लिहू शकता. मी ग्रुपवर तुम्हाला ती लिंक टाकेल. थँक्यू. थँक्यू सर. तर जाधवर सर पण आहेत. तर थँक्यू तुम्ही सेशन अटेंड केल्याबद्दल. चलो साइन ऑफ होतोय. ओके, ऑल द बेस्ट.